Hello student, good morning. Today we see the next topic from the syllabus, that is structure in C programming. स्ट्रक्चर म्हणजे काय असतं सी प्रोग्रामिंगमध्ये ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी बघणार आहोत ते बघूया. त्याचं इंट्रोडक्शन, ॲरे ऑफ स्ट्रक्चर, पॉइंटर टू स्ट्रक्चर, नेस्टेड स्ट्रक्चर अँड पासिंग स्ट्रक्चर टू फंक्शन. ओके, तर स्ट्रक्चर या नावातच त्याचं इंट्रोडक्शन आय थिंक माझ्या मते तरी कंबाईन होतं. स्ट्रक्चर म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीला, एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या सिच्युएशनला जर रिलेट करून त्याला बिल्ड करायचं असेल तर त्यासाठी आपण एक नमुना तयार करतो. त्या नमुन्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो. ओके, सेम लाईक दॅट इथे पण स्ट्रक्चरचा यूज तसाच आहे. फक्त इथे स्ट्रक्चर म्हणजे काय की आपल्याला प्रोग्राम करताना मल्टिपल व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एकत्रित घ्यायच्या असतील तर त्याचा जो नमुना आहे तो कसा क्रिएट करायचा, बाय यूजिंग विच टाईप आपण त्या व्हॅल्यू एकत्र घेऊ शकतो, तर दॅट ॲन्सर बिकम्स अ स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रक्चर हा असा अशी थिंग आहे की इट कॅन बी कलेक्ट युअर ऑल डेटा आयटम्स ऑफ डिफरंट टाईप्स टुगेदरली. ॲरेमध्ये आपण सेम डेटा टाईपचे मल्टिपल एलिमेंट्स घेतो, रॅदर दॅन स्ट्रक्चरमध्ये आपण डिफरंट डेटा टाईपचे एलिमेंट डिफरंट व्हॅल्यूजसाठी स्टोअर करतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रक्चर एक असा स्ट्रक्चर क्रिएट करायचं की ज्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज काय करू शकतो, स्टोअर करू शकतो विथ द हेल्प ऑफ मल्टिपल डेटा टाईप्स. म्हणजे वेगवेगळ्या डेटा टाईपचे, लाईक इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. सो आय थिंक इंट्रोडक्शनमध्ये स्ट्रक्चर म्हणजे काय बेसिकली समजलं असेल. सो वी सी डिटेल डिस्क्रिप्शन. नाउ फर्स्ट सी द डेफिनेशन ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल ऑफ डिफरंट डेटा टाईप अंडर अ सिंगल नेम. एका नेमच्या आतमध्ये आपण व्हेरिएबल डेटा टाईपला ॲक्सेस करण्यासाठी स्ट्रक्चरचा यूज करतो. द व्हेरिएबल्स आर कॉल्ड मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये जे काही व्हेरिएबल डिक्लेअर करतो आपण त्याला मेंबर्स म्हणतात स्ट्रक्चरचे. स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज युजर डिफाईन्ड डेटा टाईप. बिकॉज युजर स्वतःचं स्ट्रक्चर क्रिएट करतो, दॅट्स वाय त्याला युजर डिफाईन्ड डेटा टाईप असं म्हटलं जातं. देन आता स्ट्रक्चरची तर डेफिनेशन कळली, त्याचा यूज कळला, आता तो डिफाईन कसा करायचा. सो त्यासाठी हा सिंटॅक्स आहे, हाऊ टू डिफाईन अ स्ट्रक्चर. स्ट्रक्ट, देन स्ट्रक्चर नेम. स्ट्रक्ट हे कीवर्ड आहे जे आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितले की 32 कीवर्ड सी प्रोग्रामिंगमध्ये आहे. सेम फॉर दॅट स्ट्रक्ट इज वन कीवर्ड विच इज यूज टू डिफाईन अ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरला डिफाईन करण्यासाठी स्ट्रक्ट नावाचं कीवर्ड असतं आणि त्याच्यापुढे त्याचं नाव दिलं जे तुम्हाला हवं आहे. युजरवरती डिपेंड आहे स्ट्रक्चरचं नाव काय द्यायचं आहे. सो राईट डाऊन स्ट्रक्ट कीवर्ड अँड इन फ्रंट ऑफ देम गिव द नेम ऑफ दॅट स्ट्रक्चर which you want. After that, body of structure will be opened by using curly braces. ओके, आता त्यामध्ये कोणत्या डेटा टाईप्सच्या व्हेरिएबलला आपल्याला डिक्लेअर करायचं, म्हणजे स्ट्रक्चरच्या मेंबर्सला आपल्याला डिक्लेअर करायचे ते त्या स्ट्रक्चरच्या बॉडीमध्ये लिहायचं. मग त्यामध्ये मल्टिपल डेटा टाईप असू शकतं. सो डेटा टाईप, देन मेंबर व्हेरिएबल नेम, डेटा टाईप मेंबर व्हेरिएबल टू डॅश 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 अप टू एनपर्यंत तुम्ही डेटा टाईप देऊन व्हेरिएबलचे नावं लिहू शकता. देन एंड ऑफ द स्ट्रक्चर विल बी गिवन बाय सेमिकॉलन. ऑलवेज रिमेंबर, आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती सेमिकॉलननी एंड करतो. ओके, फॉर लूप वगैरे सोडल्या, लूपिंग स्टेटमेंट सोडल्या, तर बाकीची जी स्टेटमेंट आहे सी प्रोग्राममधली ऑलवेज एंडिंग विथ द सेमिकॉलन. सो आपण इथे सेमिकॉलन देणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट वन स्ट्रक्चर नेम इज डिक्लेअर्ड ॲज अ न्यू डेटा टाईप, देन व्हेरिएबल ऑफ दॅट टाईप कॅन बी डिक्लेअर्ड ॲज स्ट्रक्चर नेम अँड स्ट्रक्चर व्हेरिएबल. आता हे झाले स्ट्रक्चरचे मेंबर्स जे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये असते. बट त्या स्ट्रक्चरचा एक स्वतःचाही व्हेरिएबल क्रिएट करणं गरजेचं असतं. व्हाय? बिकॉज दॅट व्हेरिएबल कॅन ॲक्सेस द मेंबर्स ऑफ दॅट स्ट्रक्चर. व्हेरिएबल काय करतो, त्या स्ट्रक्चरच्या मेंबर्सला ॲक्सेस करण्याचं काम करतो. सो स्ट्रक्चर व्हेरिएबल इज अनदर थिंग अँड स्ट्रक्चर मेंबर्स आर अनदर थिंग. मेंबर्स म्हणजे जे आपण स्ट्रक्चरमध्ये डिफाईन करतो आहे फॉर पर्टिक्युलर प्रोग्राम. अँड व्हेरिएबल म्हणजे काय, तो स्वतःचा व्हेरिएबल असणार आहे स्ट्रक्चरचा. स्ट्रक्चर हा त्याचा डेटा टाईप असणार आहे, ना की इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. सो बाय युझिंग दॅट स्ट्रक्चर डेटा टाईप
we have to declare one variable by using this syntax struct keyword, then name of structure and then name of variable. and by using that variable आपण त्या स्ट्रक्चरच्या मेंबरला यूज करू शकतो प्रोग्राममध्ये. सो नोट इट दॅट द मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर डू नॉट ऑक्युपाय मेमरी अंटिल दे आर असोसिएटेड विथ स्ट्रक्चर व्हेरिएबल. जोपर्यंत स्ट्रक्चर व्हेरिएबलसोबत मेंबर्सचं कम्युनिकेशन होत नाही किंवा त्यांच्यामध्ये असोसिएशन होत नाही तोपर्यंत स्ट्रक्चरच्या मेंबर्सला मेमरी अलोकेट होत नाही, हे लक्षात ठेवा. सो अकॉर्डिंग टू दिस वे तुम्ही स्ट्रक्चर डिक्लेअर करू शकता. आता आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया, मीन्स त्यावरून तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल की हाऊ टू डिफाईन अ स्ट्रक्चर. स्ट्रक्ट कीवर्ड लिहायचं. आता मी स्ट्रक्चर क्रिएट करते स्टुडंटसाठीच. आता एक स्टुडंटला किती मल्टिपल व्हॅल्यूज असतात बघा. त्याचं नाव असेल, त्याचं रोल नंबर, त्याचे मार्क्स, त्याचं जेंडर, फोन नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याची स्टँडर्ड, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर त्यातल्या मला स्पेसिफिक गोष्टींसाठी त्याचं स्ट्रक्चर क्रिएट करायचं असेल. सो फॉर दॅट पर्पज आय एम डिक्लेअरिंग स्ट्रक्ट name of structure is student, open curly bracket, into that I am declaring the different variable for my structure. First I am declaring the character name. आता मागच्या ॲरेच्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे की नेम कसं घ्यायचं बाय युझिंग कॅरेक्टर नेम ऑफ ॲरे. ॲरेची व्हॅल्यू तुमच्या मनाने द्यायची आणि त्यात जे नाव तुम्हाला पास करायचं ते बाय युझिंग स्ट्रिंग पर्सेंटेज डेटा स्पेसिफायर तुम्ही घेऊ शकता. सो फॉर दॅट पर्पज मी नेमसाठी कॅरेक्टर डेटा टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. देन रोल नंबरसाठी इंटिजर डेटा टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. देन मार्क्ससाठी फ्लोट. मीन्स हियर आय एम डिक्लेअरिंग डिफरंट डेटा टाईप व्हेरिएबल विदिन अ वन ब्लॉक. सो जितके व्हेरिएबल मला हवे होते तितके मी डिक्लेअर करून घेतले. एंड ऑफ द स्ट्रक्चर सेमिकॉलननी केलं कर्ली ब्रॅकेट नंतर आणि नंतर मी त्याचा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला. सो स्ट्रक्चरचा व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचा सिंटॅक्स तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. स्ट्रक्ट नेम ऑफ स्ट्रक्चर अँड देन व्हेरिएबल नेम. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन युजर. युजरला काय द्यायचं आहे व्हेरिएबल नेम ते युजरवरती डिपेंड. सो अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चरचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. युजर कॅन बी डिक्लेअर द मल्टिपल व्हेरिएबल फॉर स्ट्रक्चर स्टुडंट. एक व्हेरिएबल फॉर वन स्टुडंट. ओके, एका स्टुडंटसाठी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. तसंच तुम्हाला मल्टिपल स्टुडंट्स घ्यायचे असतील तर तुम्ही व्हेरिएबल नेम डिक्लेअर करू शकता लाईक दिस. स्ट्रक्ट स्टुडंट ST1 कॉमा ST2 कॉमा ST3. सो अशा पद्धतीने आपण एक स्ट्रक्चर आता इथे डिक्लेअर करून घेतो. सो आता आपण त्याला ॲक्सेस कसं करायचं किंवा डिफाईन कसं करायचं ते बघूया. डिफायनिंग स्ट्रक्चर मीन्स व्हॉट वी हॅव टू ॲक्सेस द मेंबर ऑफ स्ट्रक्चर बाय युझिंग स्ट्रक्चर व्हेरिएबल. स्ट्रक्चरच्या मेंबरला स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलने ॲक्सेस केल्यानंतर त्याला एक मेमरी लोकेशन मिळते आणि मग त्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करून ॲक्सेस करू शकतो. सो इच व्हेरिएबल ऑफ स्ट्रक्चर हॅज इट्स ओन कॉपी ऑफ मेंबर व्हेरिएबल. द मेंबर व्हेरिएबल आर ॲक्सेस युझिंग द डॉट ऑपरेटर ऑर द मेंबर ऑपरेटर. आता स्ट्रक्चरचा जो व्हेरिएबल आहे त्याचा यूज करून आपण मेंबर व्हेरिएबलला ॲक्सेस करणार आहोत. बट त्यासाठी आपल्याला एक ऑपरेटर लागतो. दॅट ऑपरेटर इज नथिंग बट डॉट ऑपरेटर. सो ते कसं यूज करायचं बघूया. फॉर एक्झाम्पल आपण इथे मागे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं होतं ST1 ST2. सो कोणताही एक व्हेरिएबल आपल्याला यूज करून त्या मेंबर्सला ॲक्सेस करायचं. सो ST1 डॉट नेम इज द मेंबर व्हेरिएबल नेम ऑफ ST1 स्ट्रक्चर व्हेरिएबल. व्हाईल ST3 जर करायचं असेल तर कसं करणार ST3 डॉट नेम. According to that variable name dot operator and then member name we have to access that particular member of the structure. Now see here, the structure definition and variable declaration can be combined as. जर दोघांना एकत्र कसं करायचं असेल तर त्यासाठीचं एक हे दिलं आहे. आपण सेपरेट व्हेरिएबल न डिक्लेअर करता जिथे आपण स्ट्रक्चर डिक्लेअर करतो त्याचा एंड केल्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर लगेच तिथे त्याचे व्हेरिएबल नेम फक्त देऊन आपण त्याचा व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. मीन्स इथे काय होतं आहे तुमचं मेमरी स्पेसिंग कमी होते. परत रिडिक्लरेशन करायची गरज पडत नाही. स्ट्रक्ट स्टुडंट देन ST. सो अशा पद्धतीनेही तुम्ही स्ट्रक्चरला डिफाईन करू शकता. अनदर वन थिंग इज लाईक यू हॅव टू राईट डाऊन स्ट्रक्ट विदाउट पासिंग द स्ट्रक्चर नेम. इट इज ऑल्सो ऑप्शनल. तरी ते पॉसिबल आहे. म्हणजे स्ट्रक्ट कीवर्ड द्यायचा, त्याचं नाव नाही दिलं आणि तिथेच जर व्हेरिएबल डिक्लेअर केला त्या स्ट्रक्चरचा सो इट इज ऑल्सो अवेलेबल. तरी ते काय होईल वर्क होईल. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चरला डिफाईन करू शकता.
सो आय थिंक स्ट्रक्चर डेफिनेशन सगळ्यांना कळली असेल. नाऊ वी सी द स्ट्रक्चर इनिशलायझेशन. आता त्याला मेमरीमध्ये साईज डिफाईन करून घेतली. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा पास करायच्या किंवा त्याच्या व्हेरिएबलच्या किंवा मेंबर फंक्शनच्या व्हॅल्यू फॉर वन स्टुडंट कशा ॲक्सेस करायचं ते बघूया. सो 2 पद्धतीने करू शकतो आपण, युझिंग स्कॅनएफ फंक्शन आणि युझिंग बाय डिफॉल्ट इनिशलायझेशन. बाय डिफॉल्ट असायनिंग द व्हॅल्यू टू दॅट स्ट्रक्चर मेंबर. सो ते बाय डिफॉल्ट कशी करता इनिशलायझेशन ते बघूया. तर त्याचा सिंटॅक्स आहे स्ट्रक्चर नेम स्ट्रक्चर व्हेरिएबल इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू 1 कॉमा व्हॅल्यू 2 अप टू व्हॅल्यू n. जितके नंबर ऑफ मेंबर्स असतील तितक्या व्हॅल्यू त्यामध्ये आपण असाइन करू शकतो. देअर इज 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द मेंबर्स अँड देअर इनिशलायझिंग व्हॅल्यू. प्रत्येकाचं एकमेकांशी 1-to-1 रिलेशन असणार आहे. पहिला जो व्हेरिएबल आपण तिथे डिक्लेअर केला असेल त्या टाईपचीच पहिली व्हॅल्यू तुमची आली पाहिजे. मीन्स दॅट व्हॅल्यू विल बी स्टोर्ड अँड दॅट पर्टिक्युलर नेम ऑफ मेंबर. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट इनिशलायझेशन करायचं आहे. एक एक्झाम्पल बघू मी ज्याच्याने तुम्हाला सोपं जाईल की कसं करता. सो हिअर आय एम डिक्लेअरिंग अ स्मॉल प्रोग्राम. एक प्रोग्राम दाखवला आहे, त्याच्यात स्ट्रक्चरचा यूज केला आहे आणि त्याच्यात त्याच्या मेंबर फंक्शन्स मेंबर व्हेरिएबलच्या व्हॅल्यू इनिशलाइज केल्या. सो स्टुडंटच घेतले, त्याचं कॅरेक्टर नेम, रोल नंबर, मार्क्स, जेंडर आणि सेम फोन नंबर ह्याच फील्ड ठेवल्या. स्ट्रक्चरला तिथेच मी क्लोज केलं. ओके, त्याचा व्हेरिएबल मी नंतर मेन फंक्शनमध्ये डिक्लेअर करणार आहे. सो मेन फंक्शनमध्ये पहिले मी स्ट्रक्टचा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला. स्ट्रक्ट स्टुडंट ST1 इक्वल्स टू नेम दिलं मी ABC, कारण मी पहिले नेम डिक्लेअर केलं. सो पहिले नेम दिलं, देन रोल नंबर दिला, देन मार्क्स, देन जेंडर अँड देन फोन नंबर. नाव सी हिअर स्ट्रिंग असल्यामुळे नेम हा तुमचा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर असतो. सो डबल कोट्समध्ये मी नेम दिलं, बाकी व्हॅल्यू मी कोडिंगमध्ये नाही दिल्या. जेंडर हा आपला फिमेल किंवा मेलसाठी कॅरेक्टर असतो. सो कॅरेक्टरसाठी सिंगल कोड दिला आणि फ्लोटिंग पॉईंट लॉंग टाईप ऑफ इंटिजर फोन नंबर दिला. आफ्टर दॅट त्या व्हॅल्यू बरोबर येता आहेत का त्या प्रिंट करून बघण्यासाठी मी एक प्रिंटएफ फंक्शनचा यूज करून त्या व्हॅल्यू प्रिंट करण्याचा प्रयत्न केला. तर प्रिंट करण्यासाठी मी एक फॉर्मॅट डिस्प्ले केला इथे आणि प्रिंटएफमध्ये मला अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर व्हेरिएबल त्या मेंबर्सला ॲक्सेस करायचं. सो पहिला व्हेरिएबल आहे माझा नेम. सो नेमला ॲक्सेस करण्यासाठी त्याचा डेटा स्पेसिफायर आहे पर्सेंटेज आणि त्याला पहिले आपण फक्त डायरेक्ट नेम लिहायचो, बट आता इथे नेम न लिहिता तो स्ट्रक्चरचा व्हेरिएबल आहे. सो ST1.name असं लिहायचं. मीन्स पर्सेंटेज काय करेल, त्या स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलच्या मेंबर्सची व्हॅल्यू त्या लोकेशनवरून ॲक्सेस करेल आणि प्रिंट करेल युजरच्या समोर. सेम रोल नंबरसाठी ST1.roll number, कारण आपण इथे व्हेरिएबल ST1 डिक्लेअर केलं. सो अकॉर्डिंग टू दिस वे 1 by 1 यू कॅन ॲक्सेस द मेंबर्स ऑफ दॅट स्ट्रक्चर बाय युझिंग स्ट्रक्चर व्हेरिएबल. सो आउटपुट तुम्हाला मग ABC 479.5 मेल आणि जो काय फोन नंबर तुम्ही इनिशलाइज केला आहे तो तिथे मिळेल. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चरचा सिम्पल प्रोग्राम बाय युझिंग इनिशलायझेशन ऑफ द व्हेरिएबल व्हॅल्यू इनसाइड द प्रोग्राम तुम्ही करू शकता. सो आय थिंक इट इज clear to all of you how to create a structure, how to define it, how to initialize it and how to use the structure in the C program. स्ट्रक्चर हा कधी पण मेन फंक्शनच्या आधी डिक्लेअर करायचा प्रोग्राम लिहितो. सो अकॉर्डिंग टू दिस वे यू कॅन क्रिएट युअर ओन स्ट्रक्चर फॉर डिफरंट ॲप्लिकेशन. गॉट इट? थँक्यू.